नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 जून 2026. मी आहे इथं पातूर तेलगाव ते पातूर रोडवर बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. शेतकऱ्यांनो, घाबरू नका. यावर्षी एल निनो वगैरे काही नाही. सगळ्याच्या पेरण्या होणार आहेत. मी म्हटलं होतं 7 ते 14 मध्ये बऱ्याच भागातल्या पेरण्या होतील, लागवडी होती. तर तुरळक भागातल्या काय झालं, जिथं पाऊस पडला तिथं झाल्या. आणि तुम्हाला पाहू शकता, हे बीड आपलं माजलगाव तालुक्यामधले ही कापसाची लागवड बघा. हे संपूर्ण कापूस उगवलेले आहेत. हे यांच्या लागवडी देखील कापसाच्या झाल्या, कापूस उगवले. तर सगळ्यांचे काय होणार आहे, तर सगळ्यांचे अशाच पेरण्या होणार आहेत. आता 21 ते 30च्या दरम्यान, म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा चांगला मोसमी पाऊस येणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्या भागाची पेरणी देखील होणार आहे आणि कापसाच्या लागवडी देखील होणार आहे. म्हणून माझं तरी म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी घाबरू नये. एल निनो वगैरे काही नाही. काय होणार, सुरुवातीपासूनच मी म्हणलो ना, 3 टप्प्यामध्ये पाऊस पडणार आहे. एक 7 ते 14 मध्ये, म्हणजे आज 13 तारीख आहे, तर 7 ते 14 मध्ये काही भागात पडेल. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की 21 ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडणार आहे. तर त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातल्या जवळपास 70-80% लोकांच्या पेरण्या होतील आणि लागवडी होतील. आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 7 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे, पुन्हा राहिलेल्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना यावर्षी एल निनो नाही, दुष्काळ नाही, पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागेल तसा पडणार आहे. मात्र सगळे पिकं चांगले येणार आहे. काही घाबरून जायची चिंता नाही. पाऊस काय होणार आहे, फक्त काय होणार आहे, टप्प्याटप्प्यानं पडणार आहे. आणि जिथं पडला तिथं त्यांच्या पेरण्या होतील. ज्यांच्या जमिनीमध्ये ईदभर ओल गेली त्यांच्या पेरण्या देखील सुरू होतील. आम्ही केजकडे काल गेलो होतो, अंबाजोगाई परिसरामध्ये. काल तिकडे सोयाबीनच्या पेरण्या चालू झालेल्या आहेत, कारण की तिकडे खूप पाऊस पडला. असं हे पाऊस काय होणार आहे, 18 तारखेपासून, म्हणजे 18 जून पासून पुन्हा आणखीन काय होणार, दररोज वेगवेगळ्या भागात काय होणार आहे, ते पाऊस पडत राहणार आहे. आणि ज्यांच्याकडे जास्त पाऊस होईल ते मग ते शेतकरी पेरणीचा निर्णय घेतील. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. परत एकदा सांगतो, 2026ला सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. जून मध्ये थोडाफार कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहणार आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.